कृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. आता काय ज्ञानेश्वरी पारायण संपलं का हो नेमकंच. आजच्या दिवसापुरतं? हो आणि दादा तुमचं कोणचं गाव आहे? तुम्ही दरवर्षी पण येता, मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला दोघाला पती पत्नीला बघतो. आमचं मूळ गाव इथेच आहे पिंपरी, पण तुम्ही आता लोणारला राहतो बरं. 20-25 वर्षापासून. बरं. मी तिकडे इरिगेशन मध्ये नोकरी करत होतो, हा. रिटायर झालोय. बरं. आणि आता मी तिथेच राहतो. बरं. तिथून जाणं येणं इथं हे करतो. असं. आणि बरं तुम्ही दोघं पण येता, मग तुम्हाला म्हणजे मंदिराची ज्यावेळेस वास्तू पण उभी नव्हती, बरं वट्टा होता नुसता, तेव्हापासून मी तुम्हाला बघतो. तुम्हाला कशी वेळ कशी मिळते बरं? हे महादेवाचं संस्थान, हे जागृत संस्थान आहे महाराज. बरं. हे आम्हाला मूळचं माहितच होतं, जागृत आहे. त्यामुळे आम्ही पहिलं तिकडं दूर असताना सुद्धा यायचो. बरं. बरं. आणि आता नेमकं रिटायर झालो 19 मध्ये, तेव्हापासून तर एकदाही म्हणजे वेळ हुकू देत नाही. वा. आणि होत नाही, काय होतं पारायण वगैरे करायचं, आणि आपण जेवढी सेवा देता येईल तिथे एवढी सेवा द्यायची. ताई तुम्ही गृहिणी आहेत ना, आणि तुम्हाला पण कशी वेळ मिळते बरं घर काम करून, स्वयंपाक वगैरे? आणि सकाळी तर 7लाच पारायण चालू होतं. घर काम करून 7 वाजताच पारायणाला आम्ही हजर राहतो. आम्हाला महादेवाची नेत आहे, आवड आहे. आम्ही काही पडी करत नाही, आवड आहे म्हणून येतो. बरं. घरी कोणी सुनबाई आहेत का? मग सुनबाई नाही, कोणी नाही, आम्ही दोघच आहे. बरं. दोघांचं सवड काढून देवाची आवड हे तरी येतो. म्हणजे आवड असती तर सवड होतेच, नाही का? सवड होती. वा वा, धन्यवाद. आपण महेश्वराच्या चरणी विनंती करू की माझ्या वडिलाची मिराशिगा देवा आणि तुझी पांडुरंगा, जसं आपण येत गेलो तसे आपल्या पश्चात आपल्या मुळाबाल आणि नातवानी पण ही वारी चालवावी, हवासा चालवावा, अशी शंकराच्या चरणी विनंती करून आपण थांबू. रामकृष्ण.